श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. रुक्मिणीचा भावी पती शिशुपाल चतुरंग सेना घेऊन आपल्याबरोबर शाल्व, जरासंध, दंतवक्त्र, पौंड्रक आणि विदुरथ नावाचे हजारो मित्र आणि महाबलाढ्य अशी सेना बरोबर घेऊन विवाह सोहळ्यासाठी कौंडिन्यपूरला येऊन पोहोचला. हे सर्वच राजे बलराम आणि श्रीकृष्ण यांचे शत्रू होते आणि सर्वांची इच्छा अशी होती की रुक्मिणीचा विवाह हा शिशुपालाबरोबरच व्हावा. आणि म्हणून जर काही घात झाला तर आपल्या मित्राला आपलं सहाय्य व्हावं म्हणून हे सर्व राजे आपापली सेना घेऊन अत्यंत तयारीने प्रतिहल्ला करण्याच्या मानस मनामध्ये ठेवून आपली सुसज्ज अशी चतुरंग सेना बरोबर घेऊन हे सारे जण शिशुपालाबरोबर विवाह सोहळ्यासाठी जमले होते. शत्रू पक्षांच्या राजांनी केलेले या तयारीची माहिती भगवान श्रीकृष्णांना आणि बलरामांना मिळालीच होती. आपला बंधू एकटाच रथातून कौंडिन्यपूरला गेलेला आहे हे जेव्हा बलराम दादांना समजले त्यावेळेला तेथे काय घडेल परंतु काहीतरी विपरीत मात्र नक्की घडणार अशी दाट शंका आल्यामुळे आपल्या बंधूवरील असणाऱ्या प्रेमामुळे जरी श्रीकृष्ण त्यांना न सांगता एकटाच पुढे गेलेला असला तरी सुद्धा बलराम दादा हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ अशी चतुरंग सेना बरोबर घेऊन तेही कौंडिन्यपुराकडे निघाले. इकडे रुक्मिणीच्या मनाची घालमेल वाढतच चालली होती. विवाह सोहळा अगदी उद्यावरच येऊन पोहोचला होता आणि अजून भगवान श्रीकृष्णांचं कौंडिन्यपूरमध्ये आगमन झालेलं नव्हतं. साहजिकच रुक्मिणीच्या मनाची घालमेल वाढू लागली. तिचं हृदय धडधडू लागलं. तिच्या सर्वांगाला कंप सुटला. आपला प्रियकर वेळेवर येईल ना, तो आपल्यापर्यंत पोहोचेल ना, तो आपल्याला योग्य वेळेला भेटेल ना आणि तो या सर्वांच्या कचाट्यातून आपली मुक्तता करेल ना आणि पळवून नेऊन आपल्याला राक्षस विधीने आपला विवाह करेल ना.
असे विचार तिच्या मनामध्ये वारंवार येऊ लागले. ती अत्यंत चिंतातूर झाली. जिचं मन आधीच भगवंताच्या मनाशी एकरूप झालेलं होतं, त्यामुळे भगवंत निघाले आहेत हा भगवंताच्या मनातील मनोदय तिने जाणला. आपला प्रियकर निश्चितपणे येणार आणि तो आपल्याला घेऊन जाणार अशी आशा तिला वाटू लागली. अजून बराच वेळ आहे. संध्याकाळी आपल्याला देवीच्या दर्शनासाठी जायचं आहे. तोपर्यंत आपण शांत चित्ताने भगवंताचा धावा करूया असा विचार करून मनामध्ये भगवंताची प्रार्थना करत, मनामध्ये त्याचं ध्यान करत, मनामध्ये त्याचं चिंतन करत रुक्मिणी त्याचाच विचार करण्यामध्ये गुंग झाली होती. अचानकपणे रुक्मिणीचा डावा डोळा फडफडू लागला. डावी मांडी आणि डावा हात थरथरू लागला. आणि आता आपल्या मनासारखं घडणार अशी ही शुभ चिन्हे तिला जाणवू लागली. शुभ शकून तिच्या कानावर येऊ लागले. आपल्या महालाच्या बाहेर एका वृक्षावर कावळा देखील कावकाव करून प्रियकर येणार आहे याची सूचना देऊ लागला. आणि हा शुभ शकून ऐकल्यामुळे रुक्मिणी आपल्या मनाशीच खुदकन हसली. तेवढ्यात अचानकपणे पत्र देऊन पाठवलेला ब्राह्मण तिच्या भेटीसाठी येताना तिला दिसला. तो ब्राह्मण येतो आहे हे पाहून रुक्मिणी पळत पळत त्याला सामोरा गेली. त्या ब्राह्मणाचे हात धरून अक्षरशः ओढत ओढत त्याला आपल्या अंतःपुरात नेलं. ब्राह्मणाचा प्रसन्न आणि प्रफुल्लित चेहरा पाहूनच तिने श्रीकृष्ण येणार असा मनामध्ये निश्चय करून टाकला होता. ब्राह्मणाने देखील स्मित हास्य करत भगवान श्रीकृष्ण आपल्या गावामध्ये येऊन पोहोचलेले आहेत अशी वार्ता तिला सांगितली. नव्हे नव्हे त्यांच्याच रथात बसून मी आलो आहे हे जेव्हा रुक्मिणीने सांगितले
हे जेव्हा ब्राह्मणाने रुक्मिणीला सांगितले त्यावेळेला रुक्मिणीचा चेहरा अत्यंत प्रसन्न झाला, आनंदित झाला. आपला प्रियकर आलेला आहे हे कळताच रुक्मिणीचं मन आनंदाने भरून गेलं. तिला इतका आनंद झाला की तिचा कंठ दाटून आला, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. इतकी शुभ वार्ता सांगणाऱ्या या ब्राह्मणाला मी काहीतरी द्यावं, परंतु त्याला देण्यासारखी कोणतीच गोष्ट जवळ न दिसल्यामुळे अत्यंत प्रसन्न होऊन रुक्मिणीने त्या ब्राह्मणाला खाली वाकून नमस्कार केला. याचा अर्थ समजून घ्या. साक्षात लक्ष्मी ज्याला नमस्कार करते म्हणजे जगातली सर्व संपत्ती त्याला दिल्यासारखंच नव्हे का? रुक्मिणीने ब्राह्मणाला वंदन केले, नमस्कार केला आणि त्याच्या प्रती असणारा आपला भाव केवळ या छोट्याशा कृतीतून तिने व्यक्त केला. पाठोपाठ बलराम दादा सुद्धा कौंडिन्यपूरला येऊन पोहोचला आणि ही वार्ता रुक्मिणीचे पिता राजा भीष्मक यांना जेव्हा समजली तेव्हा भीष्मक राजाला सुद्धा मनापासून आनंद झाला आणि आपल्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी म्हणून बलराम आणि श्रीकृष्ण आले आहेत असा त्याने समज करून घेतला आणि म्हणून तो मोठ्या उत्सुकतेने मंगलवाद्ये वाजवत वाजवत पूजेची सामुग्री घेऊन यांच्या स्वागतासाठी, त्यांच्या सन्मानासाठी सामोरा गेला. मधुपर्क विधीने राजा भीष्मकाने बलराम आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली. राजा भीष्मकाने बलराम आणि श्रीकृष्णांची उत्तम प्रकारे पूजा करून त्यांचा योग्य पद्धतीने मान सन्मान करून त्यांचं स्वागत करून सर्व सामुग्रींनी युक्त अशा निवासस्थानी त्यांची राहण्याची व्यवस्था केली. संध्याकाळ झाली. रुक्मिणीने अत्यंत सुंदर असा नववधूचा साज शृंगार करून आपल्या अंतःपुरातून ती आपल्या दासदासींच्या गराड्यातून सैनिकांच्या पहाऱ्यातून देवी मंदिराकडे जाण्यासाठी निघाली. जरी वरवर ती या साऱ्या गोष्टी करत असताना दिसत असली तरी मनातून मात्र तिचं भगवान श्रीकृष्णांच्या बद्दलचं चिंतन चालू होतं आणि भगवान श्रीकृष्ण केव्हा येणार
आणि मला केव्हा एकदा इथून घेऊन जाणार, याचाच विचार तिच्या मनामध्ये चालू होता. देवी मातेचं दर्शन घेण्यासाठी ती मुद्दामच पायी निघाली. तिने मौन धारण केले आणि मनामध्ये सतत भगवंताचा धावा करत करत, त्याचाच विचार करत करत ती दर्शनासाठी निघाली. तिच्याबरोबर अनेक मैत्रिणी आणि दासी होत्या आणि या सर्वांना सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त होता. मंगलवाद्ये वाजत होती, भाट स्तुती गायन करत होते. तिच्या मैत्रिणी नृत्य करत होत्या, काही जणी गायन करत होते. अशा पद्धतीने ही मिरवणूक देवीच्या मंदिरापर्यंत जाऊन पोहोचली. गोपाल कृष्ण भगवान की जय.